फोन आला. हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, नाही सॉरी गुड आफ्टरनून, कारण आता 12:15 वाजलेले. तर नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात करते. तर आज तुम्हाला सरप्राईज भेटेल. जरा काय ते सरप्राईज मला दाखवते लगेच. बघा, हे आपण आपल्या घरात आहे ना मध्ये भिंत बांधून बघा हे असं किचन करणार आहे. इकडं या साईडला आणि या साईडला हॉल करणार आहे. त्यामुळं आता बघा इथनं एक असं भिंत आणि इथं म्हणजे कसं इथं दरवाजा करणार आहे. दिसला का? तर ह्या साईडला किचन आणि ह्या साईडला उठायला बसायला होईल. मग म्हणजे कसं एकच रूम होता ना, तर आता 2 रूम बनवणार आहे आपण. म्हणून आता मध्ये असं वाटतं पहिलेच भिंत बांधला असतो, पत्रे नसतं टाकलं असतं तर परवडलं असतं. आता व्हायला लागलं पाचतावा, पण आता इलाजच नाही आहे. तसं तर आपल्याला स्लॅबचंच घर बांधायचं आहे, पण तुम्हाला माहिती आहे पैशाचा प्रॉब्लेम आहे. पैसे नाही आहे, एकटे कमवते ते, एकटे कमवणार काय होतं. मग जसं आहे तसंच करायचं. आता काय आहे त्याच्यामुळे म्हणलं आता जाऊ दे, जसं होईल तसं बनवायचं थोडे दिवस, आहे का नाही. तर बघू आता हे बघा भिंत बांधायला लागल्यात, म्हणजे किचन करायचं या साईडला. आता स्वयंपाक करायचं इकडचं इकडं. काय होतं इकडून लोक तिकडून लोक आले की सगळं आपट म्हणजे नाही का सगळं दिसतं. त्यामुळं म्हणलं या साईडला किचन असं बघा, ह्या साईडनं इथपर्यंत असं किचन बनवणार आहे. आणि एवढंच भिंत बांधल्यावर पण तुम्हाला दाखवली चालेल त्यांचं कामं. तर सकाळी मी लवकरच आलते, कामं म्हणले की आम्ही गेलं भिंता वगैरे अजून आणायला, म्हणजे धावपळत चालली. 1-2 दिवस आज भिंत बांधतील, उद्या असल्या हे प्लास्टिक करतील. झालं 2 दिवसाचं काम आहे. त्याच्यानंतर पण कोब्याला पण काहीतरी करायचं आहे. मॅट वगैरे बसवायचं. आता कधी होतं काय माहिती. आता हे झाले की मॅट बसवायचं चालले. मॅट बसवायचं का खर्च लावायचं तुम्ही सांगा. तर बघा माल चालवलंय थोडं थोडं. मने बघा आपलं कसं बसलंय. हा थांब बिस्किट आणायला लावलंय. बिस्किट आणायला त्याला झोप आली. थांब जरा शांत बस. त्याला बिस्किट आवडतात आणि दूध आवडतात बघा. विटा आम्ही ना रिक्षातच आणलेले आहेत. विटा वाहतूक करतात महाराज. आता 3री चक्कर झाली. 31-32 विटा मोजत बसले मी. मागाशी 2 विटा, नंतर 12 विटा कमी आल्या होत्या. प्रत्येक वीट मोजत बसले. तर 32 झाले. बघा मी टिफिन आणले. आता एवढी भिंत झालेली आपली. ते जेवायला गेल्यात. मी पण टिफिन घेऊन आले. टिफिनला बघा काय आणले. भाकर पण आणले, चपाती पण आणले. हो का, बघू शकता. वांग्याची भाजी, भाकर आपलं थोडी घेऊन आले मी मला. हे बघा चपाती. तर या जेवण करायला. मी जेवते, हे म्हणतात नंतर जेवतो. बरं ठीक आहे म्हणलं, मग बाहेरनं नाश्ता करून आलेत ते, जाऊ द्या म्हटलं. चांगलं वाटतं. हा पण कसं आत्ता नाही ना कळायला तवा. जाऊ द्या, झालं म्हणून बरं झालं म्हणायचं. तेवढं ते नशिबात जे असतं तेच करावं लागतं, आहे का नाही. बघा मावशीच्या घरी आलोय. बसले जरा दारात. तर दारातच बसले. येऊन इथं जरा गप्पा बिप्पा मारले. अजून जरा वाळूच ना डस्ट पाहिजे आम्हाला. अजून थोडं डस्ट घ्यायला आले. मावशीला म्हणलं चला आता भिंत बांधले बघायला. मावशीचं चाललंय पसारा लावायचं, हे लावायचं. म्हणलं रॅक बीक अजून नाही का झालं. घर नुसतं बांधून चालत नाही, काय काय कुठं नाही करावंच लागतं. तेव्हा ते घराला घर पण येतं, आहे का नाही. आपल्या दारात आपल्या नाही का देवीसमोर ठेवा म्हणलं 2 झेंडू. तर 2 झेंडूचे फुलं घेते बघा. थांबा तोडते. 2 फुलं घेते.
काय बोलले? हो का. दोन झेंडूचे फुलं घेतले. पक्षी कसे उडतात बघा. ह्यानी बघा मांजर आणलं यांची. त्या मांजर पळत पळत इकडं आला, दूध पीत बसले बघा. आता पिले बारके पिलं किती पिणार. तर घरात गेलं बाई, तर काही खरं नाही. आण रे बाबा, त्याला परत आणायला प्यायला लाव. घे. चला आता थोडं सिमेंट कमी पडले, तर आता आलोय सिमेंट घ्यायला. मेथी घेऊन चालल्यात शेतकरी. इथं लय भारी आहे, सगळे शेतच आहे बघा. सगळीकडे शेत. तुम्हाला इथं पण शेत दाखवलं माझ्या पाठीमागं पण बघा. ऊस दिसते का तुम्हाला? अर्धा शेत मोकळंच आहे.